महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। बांग्लादेश में हिंदू समुदाय के खिलाफ हो रही निरंतर हिंसा और अत्याचार के विरोध में नासिक के विभिन्न हिंदू संगठनों ने कड़ा रुख अपनाया है। हिंदू जन जागृति समिति के नेतृत्व में सफल हिंदू समाज के प्रतिनिधियों ने नासिक के जिलाधिकारी आयुष प्रसाद को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और गृह मंत्री अमित शाह के नाम पर एक ज्ञापन सौंपा। ज्ञापन के माध्यम से मांग की गई है कि भारत सरकार बांग्लादेश पर आर्थिक, व्यापारिक और राजनैतिक प्रतिबंध लगाए, साथ ही वहां के कट्टरपंथी समूहों के खिलाफ सख्त अंतर्राष्ट्रीय कार्रवाई सुनिश्चित की जाए। संगठनों ने दीपू चंद्र दास की नृशंस हत्या और हिंदुओं के घरों मंदिरों को जलाए जाने की घटनाओं की तीव्र निंदा की। माननीय जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेऊन आज एक निवेदन दिलेलं आहे। प्रामुख्याने या देशामध्ये हिंदूंनी जागे होण्याची अत्यंत जरूरत आहे आणि ते जागा करण्याचं काम वेगवेगळ्या माध्यमातून हिंदू जनजागृती समितीने केलेलं आहे। आपण सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलेलं आहे की गेल्या काही दिवसापूर्वी बांगलादेशमध्ये एका हिंदू युवकाला अगदी पळून मारण्यात आलं आणि त्याची निर्गुण हत्या करण्यात आली। फक्त हत्याच करण्यात आली नाही तर झाडावरती टांगून त्याला पेटवून देण्यात आलं। असे बांगलादेशात हिंदूंवरती अतोनात अत्याचार चालू आहे। निर्गुण हत्या होते, भर चौकात त्यांना जाळलं जाते, भर चौकात दगडांनी ठेचले जाते। या गोष्टीला सारों असून बी 16 ऑगस्टला बी आपण कलेक्टरला एक निवेदन दिलं होतं। त्या निवेदनाचं काय झालं हे कळत नाही। आता 4-5 दिवसापूर्वीच एका हिंदूंना भर चौकात ठेचून मारण्यात आलं, एका हिंदूंना भर चौकात जिवंत जाळण्यात आलं। हे हिंदूंवरचे अत्याचार कधी थांबणार हा आमचा केंद्रातील सरकारनं पूर्ण एक पहिला प्रश्न आहे की तुम्ही स्वतःला। नमस्कार, मी राजू जाधव। आज आपण इथे जमलेलो आहे की बांगलादेशमध्ये वाढत्या हिंदूंवरती अत्याचार होतोय, त्यासाठी मला सरकारला एकच विनंती करायची आहे। आपण जर फिलिस्तीनच्या नारे देऊन इथं महाराष्ट्रामध्ये नारे देऊन आपण त्यांना जागृत करू शकतो, आपल्या हिंदूसाठी आपण जागृत होऊ शकत नाही का? आपला हिंदू समाज काय करतोय? आपला हिंदू समाज अजून झोपलेला आहे का? आपल्या हिंदू समाजाला अजून जाग अशी गार झोप लागलेली आहे। तर या गार झोपेमध्ये काय होऊ शकतं ना, आज समाजाला अजून माहिती नाही आहे। याची जर थिंगी जर बघायची जर असेल, तुम्ही दिल्लीमध्ये तर बघितलीच तुम्ही, वेल एज्युकेटेड, वेल डॉक्टर शिकलेले लोक त्यांनी हा बॉम्बस्फोट घडून आणला। असे लोक तिथं कैद करण्यात आले। याच्यामध्ये बांगलादेशमध्ये आपल्या आया बहिणींवरती आबरू लुटल्या जाते, आपल्या हिंदू बांधवांना तिथं ठेचून मारलं जातंय। अशा गोष्टी जर घडत जर असतील तर हे कदापि हे चुकीचं आहे। आपल्या भारत सरकारने ते लवकरात लवकर ॲक्शन घ्यावं आणि लवकरात लवकर नाही तर त्यांना सेक्युलरिझम म्हणून त्यांना भारतात आणावं, ही तरी त्यांना विनंती आहे आमच्या हिंदू समाज सकल हिंदू समाजावरनं। तर एकच मी सांगू इच्छितो, हिंदू जागा हो, नाही तर खूप लेट होईल। उद्या तुझ्या घरापर्यंत लोक जेव्हा पोहोचतील तेव्हा तू उठून आम्हाला बोलशील, असं होऊ नको। आता तू जागा हो, त्याच्यानंतर तू आम्हाला पाठबळ दे, आम्हीही तुला पाठबळ देतो। आता आपला टाइम आहे आता जागा व्हायचा, आता सगळ्या समाजाला एकत्रित आणायचा। सगळ्यांना विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो। इस दौरान चेतावनी दी गई, बांग्लादेश में हिंदुओं की घटित जनसंख्या एक सुनियोजित निर्मूलन प्रक्रिया है जिसे रोकना अनिवार्य है। इस अवसर पर हिंदू जन जागृति समिति, बजरंग दल, हिंदू महासभा और शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान सहित कई संगठनों के पदाधिकारी और धर्म प्रेमी बड़ी संख्या में उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए रोहित वाघ के साथ अश्विनी गायकवाड़, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।